हा आहे आपला गावखडीचा समुद्र आणि तो आहे पूर्णगड. ही आहे नदी, तो आहे समुद्र आणि याचा तिथे संगम होतं. आणि इथे आहे मी. तर आता आपण जात आहोत गणपतीपुळ्याला. चलो, गणपतीपुळ्याला पोचलोय. 2:15 झालेत. इकडे ना उपवासाचा पदार्थाचं वाटप करतायत फ्रीमध्ये. फुल बंदोबस्त आहे, फुल बंदोबस्त. गाडी तर मी इथे कुठेतरी पार्क केली आहे. अच्छा, हे लक्षात ठेवायला पाहिजे. अतिथी बाजार, ओके. चलो, तर इकडनं चालत जायचं आहे. किती लांब आहे काय मला माहीत नाही, कारण असं आम्ही कधीच नाही आलो आहे. एवढी गर्दी असताना कधीच नाही आलो आहे. जायचं ते डायरेक्टली मंदिराच्या एकदम पायथ्याशी आतमध्ये एकदम. तिकडे गाडी पार्क करा, दर्शन घ्या. आतमध्ये खूप गर्दी असणार आहे वाटतंय. खिचडी, लाडू इकडे गरमागरम बनतंय आणि मग इकडे त्याचं वाटप चालू आहे. कुठे? गणपतीपुळे. सांगलीच आहेत हे मंडळ. नाही नाही नाही, हे सगळे आलेले आहेत सांगलीवरून, मिरजवरून. इकडे आपण नेहमी ना बाईक पार्क करतो, म्हणजे इकडनं असं एंट्री घेतो ना आणि मग इकडे येऊन असं बाईक पार्क करतो. बट आता इकडनंच लाईन या सगळ्या सुरू केलेल्या आहेत. त्या अशा फिरत 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 आतमध्ये पण त्या अशा फिरणाऱ्या लाईन असणार आहे. सो आज भरपूर गर्दी आहे गणपतीपुळ्याला, कारण की अंगारकी आहे. ओके, चलो. आज समुद्राला भरती खूप आहे ना, त्यामुळे इथे पण खूप बंदोबस्त कडक आहे. आतमध्ये कोणालाही जायला देत नाही आहे. पॉईंटवर पोलीस आहेत. मी तर बसलो इथे एकटाच समुद्राला बघत. ही लाईन बघा, आतून तिकडून फिरून, इकडनं फिरून परत असे तिकडे पण भरपूर फिरत फिरत लाईन आहे. आणि मंदिर तर तिकडे खूप लाईन आहे, खूप. वाटलं नव्हतं मला एवढी लाईन असते इथे अंगारकीला. आणि ॲक्च्युली खूप लांबून लांबून पब्लिक आलेलं आहे, म्हणजे सांगली, सातारा, मिरज, इकडनं ट्रक भरून भरून पब्लिक आलं आहे. मी नाही गेलो आज दर्शनाला, सॉरी. मी कुठल्या तरी दुसऱ्या मंदिरात जाईल. एवढे पेशन्स नाही आहेत आपण, आणि एवढे लाईन लावून दर्शन किती वेळ मिळणार? अगदी 2 सेकंदाचं वगैरे. सो कुठल्या तरी छोट्या देवळात जाईन, तिथे छान दर्शन घेईन, 5 मिनटं बसेन, 10 मिनटं बसेन मन शांत होईपर्यंत, आणि मग निघेन बाप्पाचं दर्शन घेऊन, आशीर्वाद घेऊन, है ना. इथे तर मी तसाही येतच असतो. सो ठीक आहे, येणं तर झालं आपलं, है ना. चलो.